खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। जेडीयूच्या लोकसभेत 2 तर राज्यसभेत 11 खासदार आहेत। त्यामुळे राज्यसभेमध्ये बहुमत नसलेल्या मोदी सरकारकरता जेडीयू महत्त्वाचा सहकारी ठरणार आहे। विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रिपद जेडीयूला अधिक मिळणार आहे। नितीश कुमार हे अत्यंत संधिसाधू नेते असल्याची टीका आज लालू प्रसाद यादव यांनी केली। आज नितीश कुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यावर लालू प्रसाद यादवांनी रांचीत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये लालूंनी अनेक घणाघाती आरोप केले। चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा होण्यामागे नितीश कुमारांचाच हात होता असाही आरोप लालूंनी केला। त्याचप्रमाणे बिहारची जनता भाजप आणि जेडीयूचं जे काही चाललंय ते सारं काही उघड्या डोळ्याने बघते असा इशारा देखील लालूंनी दिला। जब कोई दुष्प्रचार हुआ तो नीतीश कुमार को मैं टीका लगा के कि हमारा छोटा भाई है, जावराज करो। लालू को कोई गर्ज नहीं है, हमारा लड़का बना तो मैं नॉमिनेट किया था और CMLA हमारे थे। मैं चाहता, मेरे मन में खोट पैमानी और लालच होता तो नीतीश कुमार को मुख्यमंत्री नहीं बताता, क्योंकि उनका एक कहता नहीं MLA था। 4 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर आज नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे। सकाळी जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि बिहारचे भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। नितीश कुमार यांनी काल संध्याकाळी लालू प्रसाद यादवांशी संबंध तोडले, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। भाजपनं संध्याकाळी नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर केला। रात्री उशिरा सत्ता स्थापनेचा दावा करून बिहारमध्ये आज सकाळी एनडीएची सत्ता आली। आता उद्या नितीश कुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल। सरकारला 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केला आहे। त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक 122 संख्याबळ नितीश कुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित। हमने जो भी निर्णय लिया है, कल भी कहा था, बिहार के हित में होगा, बिहार के लोगों के हित में होगा, वही निर्णय लेंगे और बिहार के विकास के लिए, बिहार के लोगों के हित में, न्याय के साथ विकास के लिए, तरक्की के लिए हम सब लोगों ने मिलकर ये निर्णय किया है। दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासघात केल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली। नितीश कुमार आणि भाजपची गेल्या 4 महिन्यांपासून काल जे घडलं त्या बाबतीत खलबत सुरू होती हे काँग्रेसला माहिती होतं असा दावाही राहुल गांधींनी केला। दरम्यान योग्य वेळी सर्वांना उत्तर दिलं असं नितीश कुमार यांनी म्हटलं। मैंडेट नीतीश जी को बिहार ने एंटी कम्युनल लड़ाई लड़ने के लिए दी थी और नीतीश जी ने अपनी पर्सनल पॉलिटिक्स के लिए उन्हीं लोगों से वो गले लग गए हैं। हमें मालूम था कि 3-4 महीने से प्लानिंग चली। देखिए, हिंदुस्तान की राजनीति में यही प्रॉब्लम है, अपने स्वार्थ के लिए व्यक्ति कुछ भी कर जाता है। कोई मतलब नियम नहीं है, कोई क्रेडिबिलिटी नहीं है, सत्ता के लिए कुछ भी कर देते हैं। नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली। नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले, तर नितीश कुमार हे खलनायक असल्याचा टोमणा काँग्रेसने लगावला। हे सगळं आधीच स्क्रिप्ट केलेलं होतं। हे एकंदरीत हे सगळं सिच्युएशन पाहिल्यानंतर नितीश कुमार आता त्यांनी जो चष्मा घातलेला आहे भाजपचा, त्या चष्म्यातून त्यांना राहुल गांधी असेच दिसतील, परंतु त्यांना थोडासा त्यांच्या मनाला त्यांनी विचार करायला पाहिजे की 2020 महिन्यापूर्वी हेच राहुल गांधी होते ज्यांनी लालू प्रसादांना त्यांच्यासोबत बसवलं आणि आता नितीश कुमार भ्रष्टाचाराची चर्चा करत आहेत। लालू प्रसादांवरचे आरोप हे मागच्या 10 वर्षापासूनचे आहेत। लालू प्रसादांवर काही नवीन आरोप आलेला नाही मागच्या 20 महिन्यात आणि हे सगळं माहीत होतं, परंतु सवडीनं भूमिका बदलायची ही नितीश कुमारांची एकंदरीत राजकीय अँगल राहिलेला आहे आणि निश्चितपणानं देशाची जनता, बिहारची जनता त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। नितीश कुमार आणि भाजपचे सुशील मोदी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्याआधी आता जेडीयूमधून नाराजीचा सूर बाहेर पडू लागला। भाजपसोबत युती करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत नाही असं आज जेडीयूचे खासदार अली अनवर यांनी म्हटलंय। त्यामुळे आता जेडीयूमध्ये 2 गट पडल्याचं उघड होत आहे। माननीय नीतीश कुमार जी ने अपनी आत्मा की आवाज पर
भाजपा के साथ जाने का फैसला किया है, लेकिन मेरा ज़मीर यह गवारा नहीं करता, इसकी इजाज़त नहीं देता कि मैं उनके इस कदम का समर्थन करूं। मौका मिला पार्टी में तो मैं अपनी बात को रखूंगा। बिहारमधील राजकीय घडामोडी कुठल्याही अर्थानं घटनाबाह्य नसल्याचा निर्वाळा घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी दिला। राजीनामा दिल्यानंतर 24 तासाच्या आत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। घटनात्मक दृष्टिकोनातून काहीच गैर नसल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं। राज्यघटनेला हे सर्व धरून आहे आणि हा राजकारणाचा भाग आहे। केंद्रात जशी संसदीय पद्धती आहे तशीच राज्यात पण संसदीय पद्धतीच आहे। जरी आपण त्याला संसद म्हणत नसलो तरीसुद्धा ज्याला विधानसभेमध्ये बहुमत असतं त्याला राज्यपाल 164 कलमाखाली मुख्यमंत्री म्हणून आमंत्रित करतात। बरोबर तशी स्थिती आत्ता आहे की भाजप आणि नितीश कुमार एकत्र आले की त्यांना बहुमत काठावर मिळतं आहे आणि त्यामुळे गव्हर्नर त्यांना बोलवू शकतो 164 खाली आणि नितीश कुमार पुन्हा चीफ मिनिस्टर होऊ शकतात। भारताचे मिसाईल मॅन म्हणून साऱ्या जगात सुप्रसिद्ध दिवंगत राष्ट्रपती वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मूळ गावी रामेश्वरमला त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं। कलाम यांचा दुसरा स्मृतिदिन या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामेश्वरममधल्या त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं। या स्मारकात डॉक्टर कलाम यांची 500 पोर्ट्रेट्स ठेवण्यात आली। मिसाईल मॅनला आदरांजली वाहण्यात आली। कलाम यांचं वीणा हाती घेतलेला पुतळा सर्वांना आकर्षित करतो। डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी की पुण्यतिथि के दिन रामेश्वरम आना मेरे लिए एक बहुत ही भावुक पल है। पिछले वर्ष हमने यहां एक संकल्प किया था, आपसे वादा किया था कि कलाम साहब की याद में रामेश्वरम में एक मेमोरियल का निर्माण किया जाएगा। मुझे खुशी है कि आज यह संकल्प पूरा हो रहा है। आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या। स्वित्झर्लंडच्या स्काफहॉसेन शहरात हल्ला करून 5 जणांना जखमी केलेल्या हल्लेखोराला अद्याप अटक होऊ शकली नाही। हल्लेखोराचा शोध घेण्याकरता स्वित्झर्लंड आणि जर्मनी पोलीस कसोशीनं प्रयत्न करतात। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जंगलात हल्लेखोराचा शोध सुरू आहे। दक्षिण अमेरिकी देश पेरूत पगारवाढीच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी आंदोलन केलं। आंदोलनकर्त्या शिक्षकांनी एअरपोर्ट, रेल्वे ट्रॅक, हायवे रोखून धरले होते। त्यामुळे अनेक पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागला। अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। लिबियाच्या समुद्रात एनजीओच्या रेस्क्यू टीमला एका रबरच्या होडीत शरणार्थींचे 13 मृतदेह आढळले। रेस्क्यू टीमने 260हून अधिक लोकांना वाचवलं। हे सर्व शरणार्थी बेकायदेशीररित्या लिबिया ते युरोप असा प्रवास करत होते। व्हेनेझुएलाच्या सरकारविरोधातली आंदोलनं दिवसेंदिवस वाढत आहेत। रविवारी होणाऱ्या निवडणुकीला विरोध म्हणून नागरिक रस्त्यावर उतरत आहेत। राष्ट्रपती निकोलस निपक्षपातीपणे निवडणूक घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या आंदोलनात आतापर्यंत 100हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे। पेरूमध्ये साबानकाय ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला। ज्वालामुखीतून निघणारी राख आणि काळा धूर सर्वत्र पसरला। ज्वालामुखीमध्ये स्फोट झाल्यानं आसपासच्या परिसराला अलर्ट जारी करण्यात आला। चीनच्या बाओजिंग काउंटीत मुसळधार पावसानं पूर आला। या पुरात एक अख्खं गाव वाहून गेलं। या पुरामध्ये एक व्यक्ती बेपत्ता झाला तर 600हून अधिक जणांना रेस्क्यू करून वाचवण्यात आलं। मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत आणि याचा मोठा फटका बसला आहे। मुसळधार पावसानंतर जर्मनीतल्या ग्लोसर शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। पावसामुळे नद्यांमधलं पाणी शहरात घुसलंय। पूरजन्य परिस्थितीमुळे 40,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। इटलीमधल्या पाण्याच्या दुष्काळामुळे रोम शहराला पाणी पुरवणाऱ्या ब्रासियानो झीलमधून पाणी काढण्यावरती बंदी करण्यात आली। झीलवरून आता रोममध्ये शिफ्टनुसार पाणी पोहोचवण्यात येणार आहे। गेल्या 2 वर्षात पाऊस कमी झाल्यानं या तलावातली पाण्याची पातळी घसरली आहे। पोर्तुगालच्या जंगलात लागलेली आग अद्याप विझलेली नाही। 1500हून अधिक फायर फायटर्स आग विझवण्याचं काम करतात, पण तरी देखील आग अद्याप विझलेली नाही। आतापर्यंत 75,000हून अधिक हेक्टर जंगल जळून खाक झालंय।
मेक्सिको सिटीत आतापर्यंतचा सर्वात मोठं सँडविच बनवण्यात आलं. 220 फूट लांब असलेले हे टोर्टा सँडविच बनवण्याकरता हजारो ब्रेड आणि अनेक क्विंटल भाज्यांचा वापर करण्यात आला. मेक्सिको सिटीत सध्या सँडविच खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळून लावला, त्याचं प्रात्यक्षिकही त्यांनी दिलं. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ॲप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ॲपवर देखील साऱ्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. विश्वास पाटील, त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विश्वास पाटील मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी रामजी शहा आणि रमेश कनकिया या 2 विकासकांना मालाड इथल्या एका प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीनं मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिले. झोपू योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल आल्यानंतर हे प्रकरण पुढे आलं होतं. अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फर्लो करता अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी मंजूर कसे करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला. संजय दत्त येरवडा तुरुंगात शरण आल्यावर 2 महिन्यात त्याचं वर्तन चांगलं होतं, हे कसं काय कळलं, ते कळण्याचे निकष तरी काय हे आम्हालाही कळू द्या, असंही न्यायालयानं राज्य सरकारला सांगून फटकारलंय. या गोष्टींचा खुलासा सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. घाटकोपरमधल्या सिद्धी-साई इमारत दुर्घटना प्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला, त्यामुळे इमारत जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नूतनीकरणाच्या कामाकरता नेमलेल्या आर्किटेक्टला ताब्यात घेण्यात आलं. राज्य शासनानं केलेल्या मनमानी फी वाढीच्या निषेधार्थ शारदाश्रम आणि सेंट जोसेफ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फीवाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय शारदाश्रम शाळेनं घेतलाय. त्याविरोधात पालकांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. सैनिक कल्याणाकरता सर्व नागरिकांना 1% टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी अक्षय कुमारनं केली आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात अक्षय कुमारनं ही मागणी केली आहे. सैनिकांच्या कल्याणाकरता सरकारच्या योजनांची अक्षयनं स्तुती केली. खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांकरता 5% आरक्षण असावं अशी इच्छा राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. एक छोटी सी बात इधर कहने आया हूं, मैं अपने गवर्नमेंट से एक छोटी सी रिक्वेस्ट करने आया हूं एज अ सिविलियन कि जहां 0.5% लिया जाता है हम लोग सिविलियन से फॉर स्वच्छ भारत, वहां 0.5 या 1% लिया जाए हम सब सिविलियन से फॉर द आर्मी वेलफेअर. किंवा गार्ड याच्या पलीकडे इंजिनियर्स आहेत, अनेक मोठमोठ्या पदावर काम करले आणि मग किमान 5% आरक्षण या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग असतील मोठमोठे त्या पदानुसार झालं पाहिजे आणि मंत्री महोदयांच्या माध्यमातून ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कतरीना आता सलमानला चॅलेंज द्यायला निघाली आहे. टायगर जिंदा ह्याच्या सेटवरचा एक व्हिडिओ कतरीना कैफनं आपल्या सोशल अकाउंटवरती टाकल्यानं आणि अनेकांच्या भुया उंचावल्या. टायगर जिंदा हे या फिल्मच्या सेटवर कतरीनाचं वर्कआउट सुरू आहे. कतरीनाला आता दाखवायचं आहे की ती कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन सीन करता तयार आहे. एरवी सलमान खानला आपण वर्कआउट करताना किंवा फिटनेसचे नवनवे धडे गिरवताना पाहतो. कतरीनाला जरूर सलमानला हेच तर दाखवायचं नाही ना अशी चर्चा आहे. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टनं मेघना गुलजारच्या राजी या सिनेमाचं शूट सुरू केलं आहे. आलिया भट्टनं ट्विट करत सिनेमाचं शूट सुरू केल्याची माहिती दिली आहे. राजी हा सिनेमा हरिंदर सिक्काची कादंबरी कॉलिंग सहमतवर आधारित असणार आहे. यात आलिया काश्मीरी मुलीच्या भूमिकेत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.